शंभूदुर्ग प्रतिष्ठान सातत्यानं पुढे येतं। आज हजारो युवकांची फली पुढे येते, हजारो तरुणांची मनगट गड किल्ल्यावर जात आहेत आणि गड किल्ल्यांचं संवर्धन होताना दिसतंय। मग याच शंभूदुर्ग प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्ष लागवड करणं, जलसंधारण यासाठी तलावांची निर्मिती करणं, धरणे बांधणं आणि त्याचबरोबर वृक्ष लागवडीच्या माध्यमातून किल्ल्यांचा, राजांचा इतिहास, शिवचरित्र जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचं काम, देव, देश आणि धर्म कार्य पुढे नेण्याचं काम सातत्यानं होताना दिसतंय। आदेशदादा चौधरी यांच्या पुढाकाराने, यांच्या नेतृत्वानं उपस्थित असणारी ही सर्व टीम, यामध्ये शिवचरित्रकार संजयजी चौधरी सर, ही सर्व मंडळी शंभूदुर्ग प्रतिष्ठानच्या माध्यमातून गड संवर्धनाचं, गड किल्ले संवर्धनाचं कार्य करत आहात। यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि कार्याला खूप खूप शुभेच्छा। सगळ्या लोकांनी इकडे लक्ष द्या। मी तुम्हाला दिसतो का? माझा रंग थोडासा काळा आहे, दिसतो का तुम्हाला? आपण आता ज्या टीमचा सत्कार करतोय ते शंभूदुर्ग प्रतिष्ठान आपल्या कल्याण, भिवंडी, शहापूर, वाडा, जव्हार, मोखाडा, पालघर या ठिकाणी हिंदू लोक जिथे ख्रिश्चन होतात, जिथे जिथे चर्चेस बांधले गेलेले आहेत, त्या ठिकाणी त्या आदिवासी बांधवांमध्ये जाऊन हे लोक काम करतात। रात्री अपरात्री जिथे जिथे चर्चेस बांधली गेलेली आहेत त्या ठिकाणच्या हिंदूंना जाग करण्याचं काम करतात। जिथे जिथे छत्रपती शिवाजीराजांचे किल्ले आहेत, 2000च्या वर तरुण मंडळी घेऊन छत्रपती शिवाजीराजांच्या किल्ल्यांचं संवर्धन करण्याचं काम करतात। इतक्या टाळ्या वाजल्या पाहिजेत, इतक्या टाळ्या वाजल्या पाहिजेत की त्यांच्या मनगटात 12 हत्तीचं बळ आलं पाहिजे। इतक्या टाळ्या वाजल्या पाहिजेत की त्यांच्या मन आणि मस्तिष्कामध्ये छत्रपतींचं कार्य करण्यासाठी अतुलनीय प्रेरणा जागी झाली पाहिजे। इतक्या टाळ्या वाजल्या पाहिजेत। मी आदेश दादाला 1 मिनिट देतो आणि 1 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतोय, कारण आज त्यांच्या या जयंतीनिमित्त ही संपूर्ण टीम या व्यासपीठावर आहे। त्यानंतर या प्रतिष्ठानच्या अध्यक्ष राजूभाई चौधरी, ज्यांचे मार्गदर्शक हबबक कैलास महाराज निश्चित आहेत, तेच आमच्या संघटनेचे सुद्धा मार्गदर्शक आहेत। त्यामुळे महाराजांना सुद्धा मी नक्कीच नमन करतोय। आमची एकच विनंती होती की कोणी शिफारस करून पुरस्कार आपल्याला मिळायला नको आहे, कारण आपण जे कष्ट घेतोय ते कोणीतरी शिफारस करून आपल्याला पुरस्कार मिळेल याची आम्हाला कोणती अपेक्षा नव्हती आणि तीच आमची इच्छा होती। आणि प्रथम पुरस्कार या महाराष्ट्राच्या प्रथम मंदिरात आणि या भूमीमध्ये आम्हाला मिळतोय, त्याबद्दल आम्हाला याबद्दल अभिमान नक्कीच आहे। आणि हा पुरस्कार आज जो मिळत आहे, या पुरस्कारचे सर्व श्रेय या शंभूदुर्ग प्रतिष्ठान संघटनेला जोडलेल्या हजारो मावळ्यांना जाते। कारण अनेक तरुण, जवळजवळ 400 ते 500 गावचे तरुण या संघटनेत काम करतायत, स्वतःचा जीव धोक्यात घालतायत, आदिवासी पाड्यांवर जाऊन ख्रिश्चन मिशनरांशी लढतायत, गड किल्ल्यांवर जाऊन गडांचे संवर्धन करण्यासाठी लढतायत। त्या उलट समाजसेवेसाठी, अनाथ अपंग अनुदानासाठी दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राहून मदत करतायत। आणि या सर्वांच्या या मेहनतीच्या जोरावर आम्ही या व्यासपीठावर आहेत आणि हा पुरस्कार स्वीकारत आहेत। आणि या सर्वाचे श्रेय या सर्व मावळ्यांना जातेच, परंतु आमचे मार्गदर्शक कैलास महाराज निश्चित यांनासुद्धा नक्कीच जाते। आमचे महासचिव, महाराष्ट्र राज्याचे महासचिव संजयदादा चौधरी यांची इच्छा होती की शंभूदुर्ग प्रतिष्ठानची या मंदिराला भेट व्हायला हवी आणि खूप दिवस राहिले होते, कारण राजूभाऊंची आम्हाला वेळच मिळत नव्हती। पण आम्ही नक्कीच शब्द देतो, राजूभाऊ आमच्या परीने जेवढीच मोठ्यात मोठीची मदत करता येईल तेवढी मदत नक्कीच आम्ही आपल्या या प्रथम शिवमंदिराला मिळवून देण्याचा प्रयत्न करू। आणि जमलेल्या सर्व पंचक्रोशीतल्या या तरुणांना विनंती करतोय, आपण सुद्धा आमच्या संघटनेत सहभाग घ्यावा, आपण सुद्धा आपल्या गावावर लक्ष लावावे, कारण आपल्या शेजारचा गाव, आपल्या आदिवासी वस्ती आज धर्मांतरित होत आहे आणि हीच वस्ती भविष्यामध्ये आपल्या पुढे एक संकट म्हणून उभी राहणार आहे। ते जर आज आपण जोडून ठेवले तर आपला संकट आपणच कमी करू शकतो, आपण आपल्या धर्माचं रक्षण करू शकतोय। आणि या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने एवढंच आपल्याला सांगतोय, पुन्हा मी माझा आभार मानतोय की आम्हाला या व्यासपीठावर पुरस्कारित केलं
त्याबद्दल नक्कीच या प्रतिष्ठानच्या अध्यक्षांचे आभार मानतोय. सर्व जमलेल्या ग्रामस्थांचे, या पंचविशीते मावळ्यांचे, या ठिकाणी शिवभक्तांचे सुद्धा आभार मानतोय. आपण आमचा स्वागत टाळ्यांनी केला, याबद्दल सुद्धा आपल्या सर्वांचे कौतुक, आभार आमच्या संघटनेच्या वतीने. जय शिवराय. धन्यवाद आदेशदादा चौधरी सर, आपल्या पुढील कार्यासाठी, वाटचालीसाठी शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. यानंतर उत्कृष्ट शिवजयंती सादरीकरण पुरस्कार ग्रामस्थ मंडळ महाप आपण मंचावर यायचं आहे.